बुरा न मानो, हॅपी होली। आमच्या गावातील एकमेव पत्र मित्र आहे, परम मित्र आहे। हा नेक्स्ट परम मित्र पहिला पत्र मित्र आहे। ओके तर मित्रांनो, सध्या आमच्या गावात होळीची प्रिपरेशन, होळी चालू आहे। तर तुम्हाला मी दाखवतो, अतिशय एक सरप्राईज, बिग सरप्राईज आहे। तर ही सरप्राईज अतिशय डिफरंट आहे। तर तुम्ही बघू शकता, तर इथे सध्या ते एक युनिक स्टाईलने हे होळी सेलिब्रेशन करत आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे झटक्यात, बघा तर काय चाललंय। आता यांची प्रिपरेशन काय आहे, फायनल काय करणार आहे ते तो त्यांच्यासोबतच विचारूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या गावात रंगपंचमीची भव्य दिवशी तयारी झालेली आहे। बघा तुम्ही इथे बघू शकता, बघा हे काय चालू आहे, हे रंगपंचमी चालू आहे। आता सतीश, तू सांगू शकता काय चालू आहे? हे आमचं सलगर गावामध्ये 3 वर्षापासून पारंपरिक रंगपंचमी चालू आहे। हे लास्ट वर्ष आहे। हे आमचं एक होळी आम्ही होळी दिवशी करत नाही। आमचं ब्रह्मदेवत बसवेश्वर महाराज की जय, त्या दिवशी आम्ही रंगपंचमी करतो। हे आमचं होळी आहे। हे महाराष्ट्रामध्ये हे गाव वेगळं आहे। त्या गावात हे महाराष्ट्रामध्ये वेगळं आहे। सगळ्याकडे 25 तारखेला होते, आमच्या गावात 30 तारखेला होतात। हे पारंपरिक आमचं संस्कृती आहे। हे लास्ट वर्ष आहे। लास्ट वर्ष, ह्याच्या पुढे नाही होणार आहे, ह्याच्या वर्ष नाही, तरी तरी होईल। पण तरी जे पर्सन आहे आता सध्या, ते पर्सन 3 वर्षाचा नियम आहे। एक पर्सन जर मर्डर झालं 3 वर्ष करायला पाहिजे। 3 वर्ष नंतर गॅप सोडून 1 वर्ष सोडून परत 3 वर्ष झालं की हे माणसाला बदलायचं, दुसरं माणूस आणायचं, करायचं। कोणी बी करत नाही, केल्या तर 3 वर्ष करणं मागताय। मराठी जास्त येत नाही आम्हाला, तेवढं सांगणार। म्हणजे ज्यांनी एक वार केलं तर 3 वर्ष करणं मागताय। तुम्ही ह्याला आता प्रेत म्हणायचं काय? आता ह्या प्रेताला कुठे घेऊन चाललाय तुम्ही? आता काय करणार आहे तुम्ही, सांगा मला। आमचं एक सेमी असते गावाची, चिकळी एक सलगर, ह्या सेमीमध्ये मेलेल्या प्रेताला घेऊन येतो। आम्ही काय केलो, गावातून घेऊन आलो। त्याला वेळ लागते। हे प्रेत नाहीये, हे रंगपंचमी आहे। आम्हाला साजरा साजरा आहेत, ह्याच्यामुळे हे प्रेत नाहीये, हे रंगपंचमी आहे। आमचा हे सण आहे, सण साजरा करत आहे। तुम्ही नाटक नाही, त्यांना काय करणार आहे, नवीन कपडे वगैरे करून, आरत्या वगैरे करून पुनर्जन्म द्यायचं आमचं कर्तव्य आहे। पुनर्जन्म, हे आमचं काम आहे। पुनर्जन्म देणार आहे, ह्याचं काय ह्याचे तोंडावर हे करून जीवन करणार आहे। धन्यवाद, थँक्यू। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली गावची संस्कृती आहे। गावातील मोठे मोठे मंडळी अथवा स्पेशली यंग तरुण लोक इथे अतिशय आनंदाने, उत्साहाने होळी सण साजरा करतात। तर सध्या त्यांच्या म्हणण्यानुसार आता त्याचे पुनर्जन्म होणार आहे, ते त्याचे मिरवणूक काढलेलं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हलगी वादनाने त्यांची मिरवणूक झालेली आहे। तर आजची ही जो रंगपंचमी आहे, तुम्ही बघू शकता
रंगबेरंगी चेहरा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही सध्या ओळखू शकत नाही त्यांना. अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने त्यांनी होली सण साजरा केलेला आहे. बुरा न मानो, बुरा न मानो, बुरा न मानो. हॅपी होली, हॅपी होली. लक्ष्मीपुत्र ब्लॉक लक्ष्मीपुत्र ब्लॉक आमच्या गावातील एकमेव पत्रमित्र आहे. परममित्र आहे. हा नेक्स्ट परमित्र पहिला पत्रमित्र आहे. ओके. हा सगळ्यांना चॅनलच्या व्ह्युअर्सने काय सांगणार? सगळ्यांना धन्यवाद. हे असंच माणसं आमच्याकडे वाढून द्या. लाईक बी करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक वन बी करा. लक्ष्मीपुत्र ब्लॉक्स आज एन्जॉय. हा तर मला सांगू शकता का हे पैशाची काय आपलं उपयोग आहे? पैसे कुठून आणल्याने काय उपयोग आहे? गावातून गोळा करून गावातून पैसे गोळा केले तर त्या पैशाने काय करणार आहे आता? बोला. पैशाने काय करणार आहे? जे पैसे ते मेलेल्या माणसाचं माती करण्यासाठी पैसे गोळा केलेला आहे. पैसे गोळा केलेले आहे. तर आता ते पैसे काय करणार आहे तुम्ही? ते कपडे आणि ते कोंबडी आणण्यासाठी हलगीचे पैसे सगळे द्यावे लागतील. ओके. त्या पैशाने कोंबडी आणि नवीन ड्रेस नवीन हलगीवाल्याला पैसे. ओके. म्हणजे काय करणार आहे? माती प्रकार मेलेल्या माणसाला काय करणार आहे तसा प्रकार सगळं ह्याच्यासारखं करणार आहे. चला आलेत बघा. तर ताट वगैरे बघा अशा पद्धतीने पारंपरिक पद्धती चालू आहे इथं. तर आमचे मेंबर आहे काशीनाथ कणगी बघा. तर बोला. हॅपी होली, हॅपी होली आहे. हे तर घाबरू नका तुम्ही. तर आजची होली कशी झाली? काय काय एन्जॉय केलं तुम्ही आज? सगळ्या मित्रांना त्याने 1 वर्ष झालं 1 वर्ष केलं तर 3 वर्ष ते करण्याचं परंपरा आहे. ओके. त्यामुळे आता त्याचं हे 3रं वर्ष आहे. आता ह्या पुढं त्याला सोडून दुसरं आणि कोणाची इच्छा असेल त्यानं पुढच्या वर्षी करायचं. ओके. म्हणजे ज्यांची इच्छा आहे त्यांना पुढच्या वर्षी नवीन माणसाला तिथं बसवायचं. 1 वर्ष केलं तर 3 वर्ष करावंच लागते कंपल्सरी. मग तुम्ही आजची होली कोणत्या प्रकारे कशा प्रकारे एन्जॉय केलाय? चांगल्या प्रकारे झालं. ओके. कुठं कुठं फिरले तुम्ही आज? गावभर गावभर फिरलाय. मग कलर वगैरे सगळ्यांना लावलाय गावात? सगळ्यांना. ओके ओके. धन्यवाद. असं मला थोडं हा थोडा लावा. थोडंच लावा. मग अजून गावात मला पण हे व्हिडिओ काढायचे फिरायचे. तर तो तुमच्या मानाला मान लावा. चला धन्यवाद मित्रांनो. हॅपी होली. तर Happy होली. माझे मित्र काशीनाथ माझी पण मला पण कलर लावलेला आहे. तर आजची दिवस होली आहे. सगळेजण आनंदाने गुण्या गोविंदाने होलीची फेस्टिवल सुरू झालेला आहे आणि आम्ही केलेला आहे. तर मित्रांनो आता सगळ्यांना माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना ಹ್ಯಾಪಿ ಹೋಳಿ. ನೋಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವ್ರಿ 3 ವರ್ಷದ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ. ಈ ವರ್ಷ 3ನೇ ವರ್ಷ ಲಾಸ್ಟ್ ಅದ್ರಿ. ಇದು ಮಾಡೋರು ಯಾರಂದ್ರ ರವಿಕಾಂತ್ ಲಕ್ಷ್ಮಣ ಬೆರಸ್ದಾರಿ. ಇವ್ರು 3ನೇ ವರ್ಷ ಇವ್ರದ್ದು ಆಯ್ತಿರಲ್ಲ. ನಾವ್ ಇದ್ರ ಸಲ ನಾವು ಶ್ರೀಶೈಲ ಮೇಲೆ ಹೋಗೋದ್ ಬಿಟ್ಟಿದೇವ್ರಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಐತ್ರಿ. ಇವತ್ತು ನಾವು ಕಲಬುರಗಿ ಶರಣಬಸಪ್ಪ ಹೋಗಿ ಇದೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ಕೆ ಕಲಬುರಗಿ ಶರಣಬಸಪ್ಪ ಹೋಗಿ ಹೇರ್ ಹೇಳದಕ್ಕೆ ಶರಣಬಸಪ್ಪ ಒಂದು ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೆ ಬರ್ತೀವ್ರಿ. ದರ್ಶನ ಮಾಡ್ಬೇಕು ಹೇಳಿ 2-3 ದಿವಸ ನಾವು ಶ್ರೀಶೈಲ ಹೋಗ್ತೇವ್ರಿ ನಾವು ಎಲ್ಲ. रिअल मध्ये माणूस मेल्यावर जसे त्याची अंतविधी करतात तशाच प्रकारे इथं या दिवशी होलीचे अंतविधी करतात. आणि स्पेशली अंतविधी झाल्यावर जे पैसे वाटप होते ते तशा पद्धतीने ते वाटप होत आहे. तर हे आहे हलगीवाले. तर हे बघा हलगीवाले इथं उभा आहेत. त्यांनी आता पैसे घेणार आहे. तर इथे गावचे ज्येष्ठ मंडळी इथं बसलेले आणि त्यांना पैसे मोजून देत आहेत. तर पैसे किती देत आहेत त्यांना आजच्या दिवशी? 700 ते 800 रुपये देतो. ओके. तर मित्रांनो गावकरी असं सांगत आहे की एका हलगीवाल्याला 700-800 रुपये देणार आहे. तर अतिशय खुश आहे ते पण. कारण हॅपी होली पण आहे आणि त्या होलीसोबत त्यांची कमाई पण आहे. तर बघू शकता मित्रांनो अशी ही पारंपरिक पद्धती आहे आमच्या गावात. तर होलीच्या दिवशी यानी की स्पेशली रंगपंचमी दिवशी एक डुप्लिकेट प्रेत बनवतात जिवंत माणसाला. आणि एक प्रकारे नाटक असते ती. आणि त्या जिवंत माणसाला गावभर मिरवणूक करून त्यांनी इथं जे वैकुंठ आणि की स्मशानभूमी असतं त्याच्या बाजूला एक खड्डा खोदल्यासारखं करतात. आणि खड्डा खोदल्यावर तिथं एक डुप्लिकेट कोंबडी पुरतात. आणि कोंबडी पुरून असं जीवाच्या बदल्यात जीव दिला असे समजून त्यांनी अशा प्रकारे इथे पुरतात. पुरल्यावर त्याची पुनर्जन्म होती अशी त्यांची ही आहे. अशी त्यांची आस्था आहे.
तर बघूया काय करतायत ते. तुम्ही बघू शकता नारळ पुरलेले आहे.